आम्ही आताच साल्हेरच्या टॉपवरून खाली आलो होतो हनुमंताच्या मंदिराकडे आणि बाजूला 2 गुफा देखील आहेत. तर सध्या तिकडची तुम्हाला परिस्थिती दाखवते मी. आपण धर्म वाचवायचा की बुडवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जय शिवराय. मी सर्वप्रथम औषध लौकिक गोळे. ज्यावेळेस माझे काही मित्र होते ते दुर्ग भ्रमंतीसाठी साल्हेर किल्ल्यावर गेले होते. किरण बेर्डे आणि रेश्मा चौगुले हे दोघे भ्रमंती करत असताना जे साल्हेर किल्ल्याच्या तिथे एक गुहा आहे, त्या गुहेच्या समोर ते फिरत असताना गडाची पाहणी करत असताना अभ्यास करत असताना त्यांच्या निदर्शनात आलं की तिथे काही बिअरच्या बॉटल पडल्या होत्या. म्हणजे बिअरच्या बॉटल तुम्ही समजून घ्या की हे आपलं किती दुर्दैव आहे. ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आपल्या संस्कृती वाचवली, आपले मंदिरं वाचवलं त्या आणि त्याच्या गडावर, म्हणजे तेही आपल्या तेवढंच धार्मिक स्थळ आपल्यासाठी तेही मंदिरच आहे. आपल्या मंदिरात येऊन कोणीतरी बिअर पित आहे आणि तो कचरा तिथे घाण करत आहे. म्हणजे आपण जर ह्याच्यावर आत्ताच काही ॲक्शन घेतली नाही, म्हणजे आपण वारंवार गांधीगिरी करायला जन्माला आलो नाही, तर आपण याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. की असं जर गडावर आम्हाला कोणी आढळलं तर जे आम्ही गडावरून ढकलून खाली दिलं बोगावरून किंवा त्यांचे आम्ही हातपाय तोडले तर त्याला जबाबदार आम्ही किंवा आमचे मावळे नसतील. कारण की वारंवार आम्ही कंप्लेंट किती वेळा करणार तुम्हाला? 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 100 वेळा. एका महिन्यात कमीत कमी गडाबद्दल वेगवेगळ्या भागातून 1000 कंप्लेंट होत असतील. तर पोलीस चौकीला, पुरातत्व खात्याला किंवा सरकारकडे मागणी अधिवेशनात होत असेल, पण त्याच्यावर अंमलबजावणी कोणत्याही प्रकारची होत नाही. तर ती अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला आता ही टोकाची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती भूमिका आम्ही घेणारच आहोत. भ्रष्टाचार आणि दारूचं जर कोणी असेल तर आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू. सगळे मावळे मिळून, जे शिवप्रेमी असतील ते सगळे मिळून आम्ही त्याच्यावर कारवाई करू. आणि जे साल्हेर गडावर जे काही जो दारूचा अड्डा बनलेला आहे साल्हेरगड, तर त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवा. गडावर जाणाऱ्या प्रत्येक बॅगा चेक झाल्याच पाहिजेत. आता ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं काम तुमचं माझं आहे.